भारत पाक दरम्यान आशिया चषकामध्ये सामना होणार, पाक सोबत खेळायचं का? भारतीय संतापले. कणकवलीच्या भर बाजारपेठेमध्ये मटका, मंत्री नितेश राणेंनी धाड टाकली. मंत्र्यांच्या नंतर कणकवली पोलीस मटक्याच्या अड्ड्यावर. भुजबळांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेतून विरोध, सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद पुन्हा एकदा पेटला. रुग्णालयाच्या खाटेवर विसावला कुत्रा, आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकरांच्या मतदारसंघातला धक्कादायक प्रकार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन, सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी केला फोन. बीडीडी चाळकरांना पुठ्ठ्याच्या नको खऱ्या किल्ल्या द्या, आदित्य ठाकरेंची मागणी. बीडीडी चाळ किल्ली वाटपावर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे ठाकरे गटामध्ये अस्वस्थता, ठाकरे बंधूंच्या युतीबाबत गोंधळ कायम. धानोरकर कुटुंबामध्ये राजकीय फूट, प्रतिभा धानोरकरांचे दीर अनिल धानोरकर भाजपमध्ये, भद्रावती पालिकेचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता. वेल्हेच्या नामबदलाला केंद्राची मान्यता, वेल्हे तालुका आता राजगड नावानं ओळखला जाणार. आज गावोगावी बैलपोळा सणाचा उत्साह, मानवी जीवनातील श्रमशक्तीचा सन्मान करण्याचा सण. कबुतरांचा तिघांना कळवळा, मर्यादित वेळेमध्ये दाणे टाकण्यासाठी पालिकेकडे केला अर्ज. कबुतरांना खायला घालायला 3 कंपन्या सरसावल्या. कबूतर, हत्ती हे विषय नागरी समस्यांपेक्षा मोठे झालेत. नागरी समस्या सुधारण्याचा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांना दिला राजकडून विकासाची आणखी एक ब्ल्यूप्रिंट. शेतकरी कर्जमाफी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडचं लक्षवेधी आंदोलन, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद करत वेधलं लक्ष. जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट, बुलढाण्यातील 11,000 झाडांची कत्तल प्रकरण, विनापरवानगी झाडे कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार. कुत्र्यांच्या त्रासासाठी अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल. राज्यामध्ये 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, कृषी विभागाकडून प्राथमिक अंदाज जाहीर. नाशिकमध्ये पाऊस थांबला, मात्र गावामध्ये पाणी भरलेलंच. गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यानं जागोजागी पाणी तुंबलं, रामकुंड आणि गोदाघाट पाण्यात. उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग, पंढरपुरात पूर परिस्थिती. व्यासनारायण झोपडपट्टी अंबिकानगरमधील घरांमध्ये सुद्धा शिरलं पुराचं पाणी. नांदूर मध्यमेश्वर धरणातून 8 वक्रकार गेटच्या माध्यमातून 45,765 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शहापुरात खड्ड्यांचा अनोखा निषेध, युवकांना चक्क खड्ड्यातील पाण्यानं धुतलं तोंड. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 8 प्रकरणांमध्ये जामीन मंजूर, मात्र 9व्या खटल्यातील जामीन अर्जावर निकाल प्रलंबित. मात्र अद्यापही तुरुंगातच मुक्काम केल्याची माहिती. जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला मंत्री गटाची मान्यता, आता 4 ऐवजी फक्त 2 स्लॅब असतील. दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता. पाकड्यांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी केंद्र सरकारचं अजब तरकट, म्हणे बहुसंख्यीय सामने खेळायला काय हरकत. बाप्पाचा उत्सव तोंडावर, तयारीसाठी भक्तांची लगबग, खरेदीसाठी मुंबईकरांची दादर मार्केटमध्ये गर्दी.